भादरिया 9 किलोमीटर. आशिया खंडातल्या प्रमुख मोठ्या ग्रंथालयांपैकी एक. तर सर्व शिक्षण विभागांनी सदरील गोष्टीची नोंद घ्यावी. जेव्हा पण आपण ऐतिहासिक सहलीवरती याल, कुठं जोधपूर जैसलमेर, तर जोधपूरपासून रामदेवरा फलोदी आपली भारतमालाच्या पुढं आलं की उजव्या हाताला उत्तरेकडं बहादोरिया हे गाव आहे, जिथं जगातली सर्वात मोठी जी ग्रंथालय आहे त्यापैकी एक ग्रंथालय इथं आहे. 9 लाख पुस्तकं बहादरिया, 9 लाख पुस्तकं इथं संग्रही ठेवलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर हे पाहू शकता तुम्ही. मला सांगा कोण म्हणाल ह्याला की आपण वाळवंटात आहोत. लक्षात आलं का? तर जगातल्या सगळ्यात प्रमुख अशा रेशीम मार्ग म्हणजेच सिल्क रूटचा हा अतिसमृद्ध परिसर आहे. मग ज्यामध्ये जैसलमेर असेल, बिकानेर असेल, जोधपूर असेल, उदयपूर असेल, जयपूर असेल, तर ह्या प्रमुख अशा माझ्या अंदाजाने 10-11 काहीतरी संस्थानं स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन झालेली आहेत. तर असा हा समृद्ध परिसर आहे. भारत सरकार असेल, गडकरी साहेब असतील किंवा गडचिरोली येथे नक्षलवाद्यांना सशस्त्र उठाव मावळायला कारणीभूत असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असतील किंवा सदरील जे काही सरकार असतील, तर सर्वांना विनंती आहे, ट्रान्स राजस्थान म्हणजे राजस्थानच्या क्रॉस बॉर्डर नाही म्हणता येणार, पण अप टू बॉर्डर कनेक्टिव्हिटी डेव्हलप करावी. आणि परत एकदा वाजपेयींनी जे चालू केलं तर समझौता एक्सप्रेस, तर निश्चितच फाळणीला कोण आणि का कारणीभूत होतं आणि अशा प्रकारची फाळणी करून काय साध्य झालं, मला तर ही व्यावहारिक वाटत नाही. सिल्क रूट बंद करून पाकिस्तान वेगळा करणं. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.